नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण स्टेट बोर्डच्या लेक्चर सिरीजला सुरू करत आहोत। त्याच्यामध्ये आपण 8वीचा इतिहास पाहणार आहोत, ज्याच्यावर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात। म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात। आणि 11वीचा इतिहास जो की पूर्वीचा जुना महाराष्ट्राचा इतिहास होता, त्याच्यावर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येतात। त्याच्यामुळे सुरुवातीला मी हे 2 स्टेट बोर्ड घेणार आहे। म्हणजे अगोदर 8वीचं घेणार आहे आणि नंतर 11वीचं घेणार आहे। त्याच्यानंतर मग 6वी 7वी संपूर्ण वर्गाचे आपण स्टेट बोर्ड घेऊयात। तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला 8वीच्या इतिहासच्या। या व्हिडिओमध्ये आपण पहिला घटक इतिहासाची साधने आणि दुसरा घटक युरोप आणि भारत हे 2 घटक पाहणार आहोत। तर इतिहासाची साधने याच्यामध्ये जास्त पॉईंट तेवढे नाहीत जे की स्पर्धा परीक्षेवर विचारल्या जाऊ शकतात। युरोप आणि भारत या घटकात मात्र बरेचसे पॉईंट आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात। पहिला घटक आहे इतिहासाची साधने। तर इतिहासाचा अभ्यास करत असताना वेगवेगळी साधने सापडत असतात, त्याच्याद्वारे इतिहासाचा अभ्यास केला जातो आणि त्याच्याविषयी माहिती या घटकामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये भौतिक साधने असतील, भौतिक साधनामध्ये मग इमारती असतील, त्या कालखंडामध्ये बांधण्यात आलेल्या वास्तू असतील। याच्यामधला एक महत्त्वाचा पॉईंट आहे वास्तूमध्ये राष्ट्रीय स्मारके, जी की पूर्वी बांधण्यात आलेली जी महत्त्वाची इमारती आहेत त्यांना राष्ट्रीय स्मारके म्हणून सरकार घोषित करत असते। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अंदमान येथील सेल्युलर जेल हे एक महत्त्वाचं राष्ट्रीय स्मारक आहे आणि इथे विनायक दामोदर सावरकर यांना अटक करून ठेवण्यात आलं होतं। त्याच्यामुळे हा एक पॉईंट या पेजवरला महत्त्वाचा आहे। मी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे पॉईंट्सच याच्या माध्यमातून कव्हर करणार आहे। तर याच्यामधला अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते। तसेच मुंबईतील मनी भवनला किंवा वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्यानंतर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। म्हणजे सेवाग्राम येथे जे महात्मा गांधींनी आश्रम उभारलेलं होतं, त्याच्यामध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी बरीचशी माहिती मिळते। त्याच्यामुळे हे इतिहासाची साधने महत्त्वाची असतात। तर वस्तू संग्रहालयामध्ये एक महत्त्वाचं वस्तू संग्रहालय आहे, जे की आगा खान पॅलेस या नावाने ओळखले जाते। येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू आणि कागदपत्रे पाहावयास मिळतात आणि हे पुणे येथे आहे। त्याच्यानंतर या घटकातला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्रे याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले होते। म्हणजे जानेवारी 1920 मध्ये मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं, जे की पाक्षिक होतं। परंतु त्यांना पुढील विद्या अभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागले, त्याच्यामुळे त्यांनी हे आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवलेलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं होतं। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता आणि प्रबुद्ध भारत नावाची वृत्तपत्रे सुद्धा सुरू केली होती। त्याच्यानंतर या घटकातला महत्त्वाचा पॉईंट ज्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनू शकतो तो म्हणजे दादासाहेब फाळकेंनी 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवलेली होती। हा एक पॉईंट लक्षात असू द्या, ज्याच्यावर क्वेश्चन बनू शकतो। तर दुसरा घटक आहे युरोप आणि भारत। आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते। त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो। प्रबोधन युग याच्याविषयी आपण माहिती घेऊ। युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। या कालखंडात प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला। म्हणूनच या काळाला प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। तर कारण काय आहे प्रबोधन युग म्हणून ओळखल्या जाण्याचं? या कालखंडामध्ये प्रबोधन असेल, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध यांचा पाया घातला गेला होता। आणि हा जो कालखंड होता तो इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक होता। तर प्रबोधनाविषयी आपण आणखी माहिती घेऊ। प्रबोधन युगात
युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातून सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचाराचा केंद्रबिंदू या कालखंडामध्ये ठरलेला होता. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यातून मानवी भावभावना, संवेदनाचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला आणि छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना, ज्ञान समाजात सर्वांपर्यंत मिळू लागले. त्यानंतर लिओनार्दो द विंची यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलामध्ये पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती अजरामर ठरलेल्या होत्या. मोनालिसा ही चित्रकृती यांची खूप प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात असू द्या, लिओनार्दो द विंची यांचा. त्यानंतर आपण धार्मिक सुधारणा चळवळ याच्याविषयी माहिती घेऊ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला या कालखंडामध्ये चढवलेला होता. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत असत. या विरोधात युरोपांची चळवळ सुरू झाली. तिला धर्मसुधारणा चळवळ म्हणून ओळखले जाते. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झालेले होते. तर याच्यानंतरचा जो भौगोलिक शोध हा पॉईंट आहे तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याच्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेली कॉन्स्टंटिनोपल, ज्याला आता इस्तंबूल म्हणून ओळखले जाते, हे शहर जिंकून घेतले आणि या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. युरोपीय लोकांना भारताकडे येण्याचे सागरी मार्ग शोधावे का लागले, तर 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी काय केलं, तर बायझंटाईन या साम्राज्याची जी राजधानी होती कॉन्स्टंटिनोपल, हे जुनं नाव आहे, त्याला इस्तंबूल आता म्हणून ओळखले जाते, आणि हे शहर जिंकून घेतल्यामुळं युरोप आणि जे आशिया आहे त्याच्यामधला व्यापाराचा मार्ग बंद झाला होता, जो की खुष्कीचा म्हणजे बहुमार्ग होता, तो बंद झाल्यामुळे युरोप आणि आशियामध्ये जो व्यापार होत असे तो व्यापार बंद झाला. त्याच्यामुळे युरोपीय राष्ट्रांनी भारताकडे किंवा आशियाच्या भागाकडे येण्यासाठी समुद्र मार्ग शोधायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे इथे एक प्रश्न बनू शकतो, हा पॉईंट लक्षात असू दे. त्याच्यानंतर आशियाकडले समुद्र मार्ग शोधण्याचे प्रयत्न पुढील प्रमाणे करण्यात आले होते. इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस नावाचा पोर्तुगीज खलाशी निघालेला होता. परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत येऊन पोहोचला आणि तिथे त्याला केप ऑफ गुड होप असं नाव देऊन तो तिथून परत गेलेला होता. म्हणजे बार्थोलोम्यू डायस हा कुठपर्यंत आला, तर दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत आला आणि तो तिथूनच परत गेला. त्याला केप ऑफ गुड होप असं नाव पडलेलं होतं. इसवी सन 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचलेला होता आणि त्याला वाटलं मी भारतातच पोहोचलेलो आहे. त्याच्यानंतर अमेरिगो व्हेस्पुसी तिथे पोहोचला आणि त्याने हे सिद्ध केले की हा भारत नाही. त्याच्यानंतर त्याच्या नावावरूनच अमेरिका खंडाला अमेरिका हे नाव पडलेले होते. इसवी सन 1498 मध्ये
पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहोचलेला होता आणि कालिकत बंदर हे केरळमध्ये होतं. युरोपमधला समुद्र मार्गाने पोहोचणारा पहिला जर युरोपीय कोणी असेल तर तो होता वास्को द गामा. त्याच्यामुळं इथं 3 प्रश्न बनवू शकतात. तुम्ही हे पॉईंट लक्षात असू द्या. याच्यानंतर आपण युरोपमध्ये ज्या काही क्रांत्या घडून आल्या त्याच्याविषयी माहिती घेऊयात. तर युरोपातील वैचारिक क्रांती याच्याविषयी माहिती घेऊ. प्रबोधन काळामध्ये झालेल्या बदलामुळे युरोपाची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती सुद्धा घडून आली. पूर्वीच्या अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला आणि प्रस्थापित रूढी परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आणि या संपूर्ण बदलांना मग वैचारिक क्रांती असे संबोधण्यात येऊ लागले. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळालेली होती. त्यानंतर राजकीय क्षेत्रातील क्रांती याच्याविषयी आपण माहिती घेऊ. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला. या काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यात आलेले होते. इसवी सन 1689मध्ये बिल ऑफ राईट्स मांडून काय करण्यात आलं होतं तर राज्याच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यात आलेले होतं. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. नंतर आपण अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध याच्याविषयी माहिती घेऊ. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवलेलं होतं. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने आणि कर लादण्यास सुरुवात केलेली होती. म्हणजे सुरुवातीला वसाहती मिळवल्या आणि नंतर ब्रिटिशांनी कर लावायला सुरुवात केली होती. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने यांना विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरोधात युद्ध पुकारलेले होते. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केलेला होता. तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कोणाच्या नेतृत्वात करण्यात आलेले होते तर जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. हा पॉईंट लक्षात असू द्या. अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आलेला होता. फ्रेंच राज्यक्रांती याच्याविषयी आपण माहिती घेऊ. इसवी सन 1789मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरोध उठाव केला आणि प्रजासत्ताकची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिलेली आहे. तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आल्यानंतर जगाला कोणती देणगी दिली फ्रेंच राज्यक्रांतीने? स्वातंत्र्य, समता, बंधुता. फ्रेंच राज्यक्रांती कधी घडून आली होती? 1789मध्ये घडून आली होती. हे 2 पॉईंट लक्षात असू द्या. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. औद्योगिक क्रांती याच्याविषयी माहिती घेऊ. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आलेले होते. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागलेले होते. छोट्या घरगुती
उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी, आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक क्रांती म्हणून ओळखले जाते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि नंतर ही टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंड भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे करण्यात येऊ लागले होते. भांडवलशाहीचा उदय हा पॉईंट पाहूयात. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाराच्या जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्यांचा उदय झालेला होता. पूर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले. याच व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थांचा उदय झालेला होता. वसाहतवाद याच्याविषयी माहिती घेऊ. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. युरोपीय देशांचा याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आलेला होता. साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे आणि अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडलेले होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद याच्याविषयी आपण माहिती घेऊ. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळविण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अतितटीची स्पर्धा सुरू होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली होती. या कंपनीने जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताच्या इंग्लंडची व्यापार चालत असे. ब्रिटिशांनी आपली पहिली वसाहत 1613 मध्ये कुठं स्थापन केली होती? सुरत येथे स्थापन केली होती. आणि सुरत येथे वसाहत स्थापण्याची परवानगी कोणी दिली होती? मग बादशाह जहांगीर यांनी परवानगी दिली होती. मुघल बादशाह जहांगीर यांनी परवानगी दिली होती. हे 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि मुघल बादशाह जहांगीर यांनी सुरत येथे वकार स्थापण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे पहिली वकार सुरत येथे ब्रिटिशांनी स्थापन केली होती. त्याच्यानंतर ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला होता. त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली होती आणि या 3 युद्धांना कर्नाटक युद्धे म्हणून ओळखल्या जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरलेला नव्हता. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कशा प्रकारे प्रभुत्व मिळवलं याच्याविषयी आपण माहिती घेऊ. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला होता. सिराज उद्दौला हा कधी नवाबपदी आला होता? 1756 मध्ये आलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत असत. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वकार काबीज केली होती. म्हणजे ब्रिटिशांनी भारतात आपल्या वखारी स्थापन केल्यानंतर कोलकाता येथील वखारीला त्यांनी तटबंदी बांधायला सुरुवात केल्यानंतर सिराज उद्दौला यांनी त्यांना विरोध केला होता.
तर ब्रिटिशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिराजुद्दौलाने काय केलं तर ब्रिटिशावर हमला करून त्यांची कोलकात्याची वकार जिंकलेली होती. सिराजुद्दौला यांनी कोलकाता जिंकल्यानंतर ब्रिटिशांमध्ये काय झाला तर असंतोष निर्माण झालेला होता. त्याच्यामुळे रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले आणि 1757 मध्ये प्लाशी येथे नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजुद्दौला यांचा पराभव झालेला होता. तर 1757ची प्लाशीची लढाई लक्षात असू द्या, ब्रिटिश आणि सिराजुद्दौला याच्यामध्ये झाली होती आणि नवाबाचा सेनापती मीर जाफर हा ब्रिटिशांच्या बाजूने गेल्यामुळे सिराजुद्दौला यांचा पराभव झालेला. प्लाशीच्या लढाईवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात. इंग्रजांच्या पाठिंब्यामुळे मीर जाफर बंगालचा नवाब बनला. प्लाशीची लढाई झाल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं तर मीर जाफर यांना बंगालचा नवाब बनवलेलं होतं. पुढे त्याने विरोध करतात त्याचा जावाई मीर कासिम यास नवाब बनवलेले होतं. मीर कासिमने इंग्रजाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करता त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपदी बसवलेलं होतं. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध एकत्र मोहीम काढली आणि 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झालं. त्यात इंग्रजांनी विजय मिळवला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला होता. झाशीची लढाई आणि बक्सारची लढाई हे महत्त्वाचे आहेत. 1764 मध्ये बक्सार येथे लढाई झाली होती. बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांविरुद्ध कोण कोण होते मग मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम हे तिघे एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. तरी पण त्यांचा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर अलाहाबादचा तह करून बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिशांनी मिळवलेला होता. त्यानंतर इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये युद्ध झाले होते, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्याने इंग्रजाविरुद्ध लढा शर्तीने लढवला. अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. सिंधवर ब्रिटिशांनी कसा ताबा मिळवला याच्याविषयी माहिती घेऊ. सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती, म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंध म्हणून जात होते, त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध सुद्धा जिंकून घेतला. त्याच्यानंतर शिखांचा पडाव ब्रिटिशांनी कसा केला याच्याविषयी माहिती घेऊ. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहांच्या हाती होती. रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी चिंदन राजाचा राज्यकारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला. दलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवली. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता, म्हणून मुलतानचा अधिकारी मुलराज यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले आणि दुसरं इंग्रज शीख युद्ध झाले होतं आणि या युद्धात शीख पराभूत झाले. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्यामध्ये जोडलेला होता. अशा प्रकारे
ब्रिटिशांनी बंगाल प्रांत असेल, त्याच्यानंतर म्हैसूर प्रांत असेल आणि त्याच्यानंतर सिंध असेल किंवा शीख राज्य यांचा पराभव करून आपली सत्ता स्थापन केली होती. याच्याविषयी आपण पहिल्या आणि दुसऱ्या घटकामध्ये माहिती घेतलेली आहे. तर पुढचे लेक्चर आपण नंतरच्या व्हिडिओवर पाहूयात. धन्यवाद.